नमस्कार मित्रांनो, मराठी गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की उत्पन्नाचा दाखला किंवा इन्कम सर्टिफिकेट कसं बनवायचं। उत्पन्नाचा दाखला तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात बनवू शकतात। त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट ही फक्त आधार कार्ड आणि रेशन कार्डच लागणार आहे। तर उत्पन्नाचा दाखला कसा बनवायचा याची संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असतील तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। अशाच पद्धतीची नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू। उत्पन्नाचा दाखला बनवण्यासाठी किंवा इन्कम सर्टिफिकेट बनवण्यासाठी आपले सरकार पोर्टलवर यायचं आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेजवरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर आपले सरकार पोर्टलवरून तुम्हाला कुठलंही डॉक्युमेंट बनवायचं असेल किंवा लायसन काढायचं असेल तर आधी तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करावं लागेल। त्यानंतरच तुम्ही इथून कुठल्याही डॉक्युमेंटसाठी ॲप्लिकेशन करू शकतात। रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करण्याआधी ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा कमी असेल किंवा व्यक्ती मायनर असेल तर अशा व्यक्तींनी त्यांच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। आणि ज्या व्यक्तीचं वय 18 वर्षापेक्षा जास्त असेल किंवा साधारण व्यक्ती असेल तर यांनी त्यांच्याच नावाने रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करण्यासाठी न्यू युजर ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। न्यू युजर ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर दोन ऑप्शन दिसतील, ऑप्शन 1 आणि ऑप्शन 2। तर इथे तुम्हाला ऑप्शन 1 वरती टिक करायचं आहे। त्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सेंड OTP ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP इथे एंटर करायचा आहे। त्यानंतर तुमचं युजर नेम टाकायचं। युजर नेम टाकल्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला इथून चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल नसेल तर दुसरं युजर नेम टाकायचं आहे। त्यानंतर ते अवेलेबल आहे की नाही ते तुम्हाला परत इथून चेक करायचं आहे। जर युजर नेम अवेलेबल असेल तर तुमच्या समोर खाली एक टॅब ओपन होईल। तिथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, पासवर्ड क्रिएट करायचा आहे। पासवर्ड कन्फर्म करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तरीही रजिस्ट्रेशन कसं करायचं ते समजत नसेल तर त्याच्यावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तो व्हिडिओ बघून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे। तर रजिस्ट्रेशन करताना ही संपूर्ण माहिती तुमच्या आधार कार्डवर जशी असेल तशी संपूर्ण माहिती तुम्हाला न चुकता टाकायची। यानंतर तुमच्या माहितीत बदल करता येणार नाही। रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्यासाठी तुमची युजर ID टाकायची आहे, पासवर्ड टाकायचा आहे, हा कॅप्चा कोड इथं एंटर करून तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि लॉग इन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। त्यानंतर इथे सर्व्हिसेस मध्ये खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रेव्हेन्यू डिपार्टमेंट या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर सब डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सब डिपार्टमेंट वरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथून तुम्हाला कुठल्याही एखाद्या सर्व्हिस वरती टिक करून प्रोसीड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड केल्यानंतर तुम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या डॅशबोर्ड वरती रिडायरेक्ट व्हाल। त्यानंतर इथे तुम्हाला सर्व्हिस लिस्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। सर्व्हिस लिस्ट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्या ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतं त्या संपूर्ण सर्व्हिस तुमच्या समोर दिसतील। तर आपल्याला इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला बनवायचा आहे म्हणून इथं आपल्याला इन्कम सर्टिफिकेट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट बनवण्यासाठी तुम्हाला कुठकुठली डॉक्युमेंट लागणार आहे तर ती संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट इथं दिलेली आहे। तर ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यानंतर इथे तुम्हाला कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला 3 स्टेप मध्ये कंप्लीट करायचा आहे। तर आधी तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करायचा आहे, त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि पेमेंट करायचं आहे। तर अशा 3 स्टेप मध्ये तुम्हाला तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला बनवायचा आहे। ॲप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला इन्कम इयर सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट इन्कम इयर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला किती वर्षासाठी लागणार आहे ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे। 1 वर्षासाठी लागणार आहे किंवा 3 वर्षासाठी लागणार आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲप्लिकेंट डिटेल एंटर करायची आहे। तर ॲप्लिकेंट डिटेल मध्ये आधी तुम्हाला सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सॅल्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर कुमार, कुमारी, श्री, श्रीमती तर तुमचे जे संबोधन असेल ते संबोधन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। संबोधन सिलेक्ट केल्यानंतर तुमचं संपूर्ण नाव हे इंग्लिश मध्ये ऑटोमॅटिकली आलेलं आहे, तसेच मराठीमध्ये ही ऑटोमॅटिकली आलेलं आहे।
रजिस्ट्रेशन करताना तुम्ही हे फिल केलेलं होतं म्हणून ते इथं ऑटोमॅटिकली आलेलं आहे। त्यानंतर तुमच्या वडिलांचं सॅल्युटेशन किंवा संबोधन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट सॅल्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर श्री सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्या वडिलांचं संपूर्ण नाव हे इंग्लिशमध्ये टाकायचं आहे। इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर इथे मराठीमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ, एज, मोबाईल नंबर, जेंडर या गोष्टी इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत। रजिस्ट्रेशन करताना तुम्ही या फिल केलेल्या होत्या म्हणून त्या इथं ऑटोमॅटिकली आलेल्या आहेत। ईमेल आयडी एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर ऑक्युपेशन किंवा तुमचा व्यवसाय सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट ऑक्युपेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे। इथं मोलमजुरी असेल, शेतकरी असेल किंवा विद्यार्थी असतील तर तुमचा जो व्यवसाय असेल तो व्यवसाय सिलेक्ट करून घ्यायचा आहे। व्यवसाय सिलेक्ट केल्यानंतर खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे आधार नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। ॲप्लिकंट नॅशनॅलिटी मध्ये इंडियन ऑटोमॅटिकली सिलेक्ट आहे। त्यानंतर ॲप्लिकंट ॲड्रेस किंवा तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे। तर ॲड्रेस मध्ये सिंपली तुम्हाला डॉट टाकून द्यायचा आहे। त्यानंतर बिल्डिंग, सेक्शन, स्ट्रीट किंवा लँडमार्क मध्ये काही फिल करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तालुका सिलेक्ट करायचा आहे, तुमचं गाव सिलेक्ट करायचं आहे आणि पिनकोड टाकायचा आहे। पिनकोड टाकल्यानंतर इथे तुम्हाला पॅन नंबर एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर फॅमिली एज्युकेशन डिटेल एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर बेनिफिशरी इन्फॉर्मेशन फिल करायची आहे। बेनिफिशरी इन्फॉर्मेशन मध्ये रिलेशन किंवा तुमचं नातं सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट रिलेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे नातं असेल ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर व्यक्ती मायनर असेल किंवा तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर इथं मुलगा, मुलगी किंवा तुमचं जे नातं असेल ते नातं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर स्वतः ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। रिलेशन सिलेक्ट केल्यानंतर बेनिफिशरी सॅल्युटेशन सिलेक्ट करायचं आहे। तर सिलेक्ट सॅल्युटेशन वरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे संबोधन असेल ते संबोधन सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर संबोधन मध्ये कुमार, कुमारी, श्री, श्रीमती जे असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। बेनिफिशरीचं नाव ऑटोमॅटिकली आलेलं आहे। जर रजिस्ट्रेशन करताना तुम्ही तुमच्या वडिलांच्या नावाने रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर रिजन मध्ये मुलगा सिलेक्ट करून तुमचं नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट काय कामासाठी लागणार आहे त्याचं रिजन तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे। इन्कम सर्टिफिकेट रिजन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काय कामासाठी लागणार आहे त्याचं कारण तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। जर शैक्षणिक कामासाठी लागत असेल तर शिक्षण सिलेक्ट करून घ्यायचं आहे। वैद्यकीय कामासाठी लागत असेल तर वैद्यकीय सिलेक्ट करून घ्यायचं आहे किंवा इतर कारणासाठी लागत असेल तर तुम्हाला इतर कारण सिलेक्ट करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला ज्या कामासाठी उत्पन्नाचा दाखला लागणार आहे त्याचं कारण तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर फॅमिली फार्म इन्कम डिटेल एंटर करण्याची गरज नाही, हे ऑप्शनल आहे, इथं नाही पण फिल केलं तरी चालेल। त्यानंतर अदर सोर्स ऑफ इन्कम डिटेल एंटर करायची। तर वरती तुम्ही तुमचा जो ऑक्युपेशन किंवा व्यवसाय सिलेक्ट केला तर त्या व्यवसायातून तुम्हाला किती उत्पन्न मिळतं तर 3 वर्षाची उत्पन्न तुम्हाला या पद्धतीने एंटर करून घ्यायचं आहे। इन्कम डिटेल एंटर केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला अटॅचमेंट सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट अटॅचमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तलाठी अहवाल सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तलाठी अहवाल सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तलाठी अहवाल अपलोड करण्याची गरज नाही। तर इथे तुम्हाला काय अपलोड करायचं आहे तर ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट अपलोड करू त्यावेळेस मी तुम्हाला ही माहिती सांगणार आहे। त्यानंतर ॲग्रीमेंट द्यायची आहे। तर ॲग्रीमेंट मध्ये आय ॲक्सेप्ट ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि समावेश करा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। समावेश करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं ॲप्लिकेशन हे सक्सेसफुली सबमिट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर डॉक्युमेंट मध्ये आधी तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे। फोटो तुम्हाला 5 KB ते 20 KB च्या आतमध्ये JPEG स्वरूपात अपलोड करायचा आहे आणि त्याची रुंदी 160 पिक्सल, उंची 200 ते 212 पिक्सल मध्ये तुमचा पासपोर्ट साइज फोटो अपलोड करायचा आहे। जर तुम्हाला तुमचा फोटो रिसाइज करायचा असेल तर या वेबसाईटवर यायचं। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देईल। सिंपली तुम्ही तिथून क्लिक केल्यानंतर या पेज वरती याल। या वेबसाईटवर आल्यानंतर इमेज टूल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इमेज रिसाइज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। इमेज रिसाइज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला जो फोटो रिसाइज करायचा असेल तो फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर रुंदीमध्ये 160 पिक्सल टाकायचं आहे आणि उंचीमध्ये 210 पिक्सल टाकायचं आहे आणि रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। रिसाइज इमेज ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 5.44 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे। जर तुम्हाला याची KB वाढवायची असेल तर इथून तुम्हाला क्वालिटी वाढवायची आहे। त्यानंतर अप्लाय ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अप्लाय ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा फोटो 10.47 KB मध्ये कन्वर्ट झालेला आहे। त्यानंतर
डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करून हा फोटो डाउनलोड करून घ्यायचा आहे। फोटो डाउनलोड केल्यानंतर इथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे। फोटो अपलोड करण्यासाठी चूज फाईल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ओपन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की आपला पासपोर्ट साइज फोटो हा सक्सेसफुली अपलोड झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला एक ओळखीचा पुरावा किंवा आयडेंटिटी प्रूफ अपलोड करायचं आहे। तर आयडेंटिटी प्रूफचा फॉर्मॅट इथे तुम्ही बघू शकतात। आयडेंटिटी प्रूफ तुम्हाला JPEG किंवा PDF फाईल मध्ये त्याची साईज 75 KB ते 500 KB च्या आतमध्ये तुम्हाला ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर ओळखीचा पुरावा मध्ये किंवा आयडेंटिटी प्रूफ मध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपलोड करायचं आहे। आधार कार्ड अपलोड करण्यासाठी आधार कार्ड वरती टिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचं आधार कार्ड सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं आधार कार्ड हे सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। त्यानंतर तुम्हाला एक पत्त्याचा पुरावा किंवा ॲड्रेस प्रूफ अपलोड करायचं आहे। ॲड्रेस प्रूफ मध्ये तुम्हाला तुमचं शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड अपलोड करायचं आहे। रेशन कार्ड अपलोड करण्यासाठी रेशन कार्ड वरती टिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला तुमचं रेशन कार्ड सिलेक्ट करून ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं रेशन कार्ड हे सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। रेशन कार्ड अपलोड केल्यानंतर इतर दस्तऐवज किंवा अदर डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर अदर डॉक्युमेंट मध्ये वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे। तर इथे तुम्हाला या स्वयं घोषणा पत्राची प्रिंट काढून तुम्हाला हे संपूर्ण स्वयं घोषणा पत्रक व्यवस्थित फिल करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे, व्यवसाय टाकायचा आहे आणि संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे। आणि उत्पन्नाचे ॲप्लिकेशन करताना तुमचे जे 3 वर्षाचे इन्कम सिलेक्ट करून तुम्ही जे 3 वर्षाचे इन्कम फिल केलेलं असेल ते इन्कम तुम्हाला इथं फिल करायचं आहे आणि इथं खाली स्क्रॉल करून इथं तुमचा फोटो चिटकवायचा आहे। फोटो चिपकवल्यानंतर इथं परत तुमचं संपूर्ण नाव टाकायचं आहे, तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे, वय टाकायचं आहे, आधार नंबर टाकायचा आहे, व्यवसाय टाकायचा आहे आणि संपूर्ण ॲड्रेस फिल करायचा आहे। संपूर्ण ॲड्रेस फिल केल्यानंतर इथे ठिकाणाचं नाव टाकायचं आहे, दिनांक टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला हे स्वयं घोषणा पत्रक वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र इथं अपलोड करायचं आहे। स्वयं घोषणा पत्र अपलोड करण्यासाठी वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य किंवा वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र या ऑप्शन वरती टिक करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट ऑप्शन वरती क्लिक करून अपलोड फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। चूज फाईल ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं स्वयं घोषणा पत्र सिलेक्ट करायचं आहे आणि ओपन ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओपन केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात की आपलं अदर डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायची आहेत। त्यानंतर वयाचा पुरावा किंवा एज प्रूफ अपलोड करायचं आहे। तर एज प्रूफ मध्ये तुमच्याकडे जन्म दाखला असेल, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल किंवा प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा असेल, यापैकी कुठलंही एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो इथे इतर दस्तऐवज किंवा वयाचा पुरावा हे ऑप्शन कधी कधी येतात, म्हणून ते आपल्याला अपलोड करणं कंपल्सरी आहे किंवा बंधनकारक आहे। म्हणून आपण इतर दस्तऐवज मध्ये सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म किंवा स्वयं घोषणा पत्र अपलोड केलेलं आहे आणि वयाच्या पुरावामध्ये तुम्हाला जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा प्राथमिक शाळेच्या प्रवेशाचा उतारा अपलोड करायचा आहे। जर इतर दस्तऐवज मध्ये आपण सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म किंवा स्वयं घोषणा पत्र अपलोड केलं नाही किंवा वयाच्या पुरावामध्ये वयाचा पुरावा अपलोड केला नाही तर आपलं ॲप्लिकेशन पुढे सबमिट होणार नाही। त्याच्यामुळे इतर दस्तऐवज मध्ये आपण सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड केलेला आहे आणि वयाच्या पुरावामध्ये तुम्हाला LC किंवा शाळा सोडल्याचा दाखला अपलोड करून घ्यायचा आहे। ही डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा पुरावा अपलोड करायचा आहे। उत्पन्नाचा पुरावामध्ये अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 व 8 उतारा आणि तलाठी अहवाल अपलोड करायचा आहे। तर इथे तुम्हाला 7/12 उतारा, तलाठी अहवाल आणि 8 उतारा अपलोड करण्याची गरज नाही। तर इथे तुम्हाला या स्वयं घोषणा पत्राची प्रिंट काढून हे संपूर्ण स्वयं घोषणा पत्र व्यवस्थित फिल करून तलाठी अहवाल या ठिकाणी तुम्हाला हे एकच स्वयं घोषणा पत्र व्यवस्थित अपलोड करायचं आहे। तलाठी अहवालामध्ये सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड केल्यानंतर किंवा स्वयं घोषणा पत्र अपलोड केल्यानंतर आपल्याला अनिवार्य डॉक्युमेंट अपलोड करायची आहे। तर अनिवार्य डॉक्युमेंट मध्ये आधी इतर डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे। तर इतर डॉक्युमेंट मध्ये परत तुम्हाला तुमचे शिधापत्रिका किंवा रेशन कार्ड अपलोड करायचं आहे आणि स्वयं घोषणा पत्रामध्ये परत तुम्हाला हे स्वयं घोषणा पत्र अपलोड करायचं आहे। तर हे एकच स्वयं घोषणा पत्र तुम्हाला 3 ठिकाणी अपलोड करायचं आहे। वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, तलाठी अहवाल
आणि स्वयंघोषणापत्र अशा 3 ठिकाणी तुम्हाला हे एकच स्वयंघोषणापत्राची प्रिंट काढून हे संपूर्ण स्वयंघोषणापत्र व्यवस्थित फिल करून तुम्हाला या 3 ठिकाणी अपलोड करायचं आहे। तर या स्वयंघोषणापत्राची PDF फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल। तिथून तुम्हाला या स्वयंघोषणापत्र डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यायची। प्रिंट काढल्यानंतर व्यवस्थित फिल करून तुम्हाला अपलोड करायचं आहे। स्वयंघोषणापत्र अपलोड केल्यानंतर किंवा ही संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। अपलोड डॉक्युमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपली डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेली आहे। त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी ओके ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। ओके केल्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकतात की 33.60 रुपयाचं पेमेंट करायचं आहे। पेमेंट करण्यासाठी कन्फर्म ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पे गव्हर्नमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। प्रोसीड फॉर पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड, वॉलेट किंवा UPI ने पेमेंट करू शकता। तर इथं तुम्हाला QR कोड ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर भीम UPI ऑप्शन वरती टिक करायचं आहे आणि मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। मेक पेमेंट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर हा QR कोड तुमच्या फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम ने स्कॅन करून पेमेंट करून घ्यायचं आहे। QR कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर इथं तुम्ही बघू शकतात की आपलं पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर तुमच्या समोर एक रिसिप्ट किंवा पावती येईल। तर तुम्हाला या पावतीची प्रिंट काढून घ्यायची किंवा PDF फाईल मध्ये सेव्ह करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे। खाली स्क्रॉल केल्यानंतर बॅक ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे। बॅक केल्यानंतर इथे डॅशबोर्डवर तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनची संपूर्ण डिटेल बघू शकता। तर इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे, तुमचं नाव दिलेलं आहे, सर्व्हिसमध्ये आपण इन्कम सर्टिफिकेटसाठी ॲप्लिकेशन केलेलं आहे ते तुम्ही इथं पाहू शकतात। डॉक्युमेंट ही सक्सेसफुली अपलोड केलेलं आहे। त्यानंतर इथं तुम्ही तारीख बघू शकता, पेमेंट ही सक्सेसफुली झालेलं आहे। त्यानंतर परत तुम्हाला जर तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करायची असेल तर रिसिप्ट याच्या खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे। तर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून परत तुम्ही तुमची पेमेंट रिसिप्ट डाउनलोड करू शकतात आणि ॲप्लिकेशन स्टेटस मध्ये इन प्रोग्रेस दाखवत आहे। ज्या वेळेस आपलं ॲप्लिकेशन अप्रूव्ह होईल त्यावेळेस इथं तुम्हाला अप्रूव्ह अशा पद्धतीचं नाव दिसेल आणि सर्टिफिकेटच्या खाली पेंडिंग दाखवत आहे आणि पेंडिंगच्या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडला एक ऑप्शन येईल। तर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही तुमचं उत्पन्नाचा दाखला डाउनलोड करू शकतात आणि काही कारणास्तव तुमच्या उत्पन्नाचा दाखला रिजेक्ट होत असेल तर इथं तुम्हाला रिजेक्शनचं कारण दिलं जाईल। तर इथं तुम्ही बघू शकतात की आपले इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला हा सक्सेसफुली अप्रूव्हल झालेला आहे। त्यानंतर तुमचं इन्कम सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी सर्टिफिकेट याच्या खाली एक डाउनलोडला ऑप्शन दिलेलं आहे। तर डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करून तुमचं उत्पन्नाचा दाखला डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोड सर्टिफिकेट ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं तुमचं इन्कम सर्टिफिकेट किंवा उत्पन्नाचा दाखला ओपन होईल। तर तुम्हाला या इन्कम सर्टिफिकेटची कलर प्रिंट काढून घ्यायची। कलर प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला जिथं यूज करायचं असेल तिथं तुम्ही तुमचं इन्कम सर्टिफिकेट यूज करू शकतात। आपण इन्कम सर्टिफिकेटसाठी 28 मे 2024 या दिवशी ॲप्लिकेशन केलेलं होतं आणि आपलं इन्कम सर्टिफिकेट हे 29 मे 2024 म्हणजेच फक्त एका दिवसात सक्सेसफुली अप्रूव्हल झालेलं आहे। तर इथं तुम्ही तारीखही बघू शकतात। तर अशा पद्धतीने तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपने फक्त 33 रुपयात तुमचं उत्पन्नाचा दाखला बनवू शकतात। जर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट ॲप्लिकेशन करताना, डॉक्युमेंट अपलोड करताना किंवा पेमेंट करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करायची आहे आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रांमध्ये शेअर करायचा आहे।